नाशिकच्या उमेदवारीवरून आता महाविकास आघाडी आणि महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय। महायुतीत उमेदवार कोण यावरून भाजप, शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत ही रस्सीखेच सुरू झाली। नाशिकची उमेदवारी महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी कळीचा मुद्दा बनलाय। महाविकास आघाडीकडून शिवसेना युबीटीच्या राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। राजाभाऊ वाजेंच्या नावालाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून विरोध झालाय। विजय करजकर यांनी राजाभाऊंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त केली। ज्यावेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळ काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे मी येणाऱ्या 2 दिवसांमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन। महायुतीत विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर होत चालली आहे। ठाण्यात शक्ती प्रदर्शन केल्यानंतर शिवसैनिकांनी गोडसेंच्या उमेदवारीसाठी नाशिकमध्येही शक्ती प्रदर्शन केलंय। सगळ्यांची इच्छा आहे की नाही मुख्यमंत्र्यांना भेटलंच पाहिजे आणि आम्ही पण आग्रह करतोय की साहेब तुम्ही आम्हाला भेटा आणि एकदा आदेश द्या, मग यानंतर आम्ही खासदारच तुमच्या भेटीला घेऊन येऊ। हा शिवसेनेचाच मतदारसंघ आहे आणि शिवसैनिक हे तुम्हाला माहिती आहे, शिवसैनिक हा व्यक्त होणार असतो आणि त्यामुळे ते व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ असलं पाहिजे म्हणून आज आम्ही एकत्र भेटलो। पण मला निश्चितपणे खात्री आहे की शिवसैनिकांचा निराशा माननीय मुख्यमंत्री करणार नाही। भाजपमध्येही नाशिकच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जातोय। दिनकर पाटील आणि शांतिगिरी महाराजांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली जाते। भाजपचे नाशिकात 3 आमदार आणि 100 नगरसेवक असल्यानं उमेदवारी भाजप नेत्याला हवी असा आग्रह आहे। शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता छगन भुजबळांचं नाव पुन्हा आघाडीवर आहे। नाशिकमधून लोकसभा लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा भुजबळांनी केला। माझं नाव तर तुम्हीच लोकांनी चर्चेत आणलेलं आहे हो काय। अजून राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट आणि आपले फडणवीस बीजेपी यांची अजून चर्चा सुरू आहे। नाशिकचा खासदार कोण होणार यापेक्षा नाशिकचा उमेदवार कोण यावरून दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झालाय। या कलहाची परिणती बंडात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।